नानासाहेब कासुर्डे यांनी माझ्या सेवेचा गौरव महाराष्ट्रात कुठेही झाला नसेल असा भव्य दिव्य करण्याचं ठरवलं. आमदार शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समिती स्थापन झाली. नानासाहेब कासुर्डे, नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, सर्व नगरसेवक, सर्व पक्षांचे शहर पदाधिकारी, अजित कासुर्डे, डॉक्टर देशपांडे असे 25हून अधिक कार्यकर्ते कामाला लागले. या समितीत पाचगणीतल्या सगळ्या सेवाभावी संस्था आणि मंडळं त्यांचेही कार्यकर्ते होते. सर्वपक्षीय, गावातल्या सगळ्या संस्था, ग्रामस्थ यांनी आयोजित केलेला हा सत्कार होता. कार्यक्रमाचं आयोजन पूर्ण 1 दिवसाचं होतं. माझ्या जीवनावरची प्रदर्शनं माझ्या विद्यार्थ्यांनी भरवली होती. रांगोळीतून जगन्नाथ शिंदे यांचं जीवन, जगन्नाथ शिंदे यांच्या पुस्तकांचं प्रदर्शन, जगन्नाथ शिंदे यांच्या जीवनातल्या छायाचित्रांचं प्रदर्शन आणि जगन्नाथ शिंदे यांना गुरु मानणाऱ्या सातारा येथील महाराष्ट्र माझा या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला राष्ट्रभक्तीचा कार्यक्रम. नाट्यकलावंत श्रीनिवास कांबळे यांनी हस्तकलेचं भरवलेलं प्रदर्शन, जगन्नाथ शिंदे यांचं संपूर्ण जीवनचरित्र उलगडून सांगणारं महाराष्ट्रातील थोर वक्ते नितीन बानुगडे यांचं व्याख्यान असे कार्यक्रम आयोजित केलेले होते. नितीन बानुगडे यांच्या भावपूर्ण वक्तृत्वाला हजारो रसिकांनी अश्रुपूर्ण नेत्रांनी आणि टाळ्यांनी दाद दिली. सत्काराला प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकार संसद सदस्य श्रीनिवास पाटील, नगरविकास मंत्री माननीय नामदार राजेश टोपे, जलसंपदा मंत्री नामदार रामराजे निंबाळकर, स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीचे सचिव माननीय दा भिलारे गुरुजी, आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब निलारे, जिल्हाधिकारी सुब्बराव पाटील, भाग्यश्री भाग्यवंत, सर्व जिल्हा परिषद सदस्य, जिल्ह्यातील सर्व संस्थांचे अध्यक्ष, सदस्य, नगराध्यक्ष आणि सदस्य होते. याशिवाय जिल्ह्यातल्या सर्व पंचायत समितीचे सभापती, सदस्य, नगरपरिषदांचे अध्यक्ष, सदस्य, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सदस्य हजर होते. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हजर होते. सर्वच पक्षांचे लोक होते. या सत्काराला मला बोलताच आलं नाही. महाराष्ट्रात पुन्हा प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाचा असा सत्कार क्वचित झाला असेल. भूकबळी होता होता 3 वेळा ज्यांनी वाचवलं त्यांचा हा सत्कार होता. सतत आधार देणाऱ्यांचा होता. माझ्या आईवडिलांपासून थेट माझ्या आयुष्यात आलेल्या सर्वांचा सत्कार होता. मी होतो फक्त त्यांचा प्रतिनिधी. हा सत्कार होता जीवश्च कंठश्च नानासाहेबांसारख्या शेकडो लोकांचा. सातारा जिल्हास्तरीय गोंदवले येथे नाट्यस्पर्धा प्रतिवर्षी होतात. या स्पर्धेत श्री रंगमंच मेढा या संस्थेनं माझं आशीर्वाद नाटक केलं. प्रचंड यश मिळालं होतं. या संस्थेचे कार्यकर्ते सुरेश शिंदे, चंद्रकांत देवरुखकर, मोहन इंगळे, राजेंद्र शेलार, प्रकाश बडदरे, सुखदेव जाधव, नामदेव धनावडे, सर्जेराव पाटील, दत्तात्रय धनावडे, धनराज जगताप हे माझ्याकडे आले. 2ऱ्या वर्षाची नाट्यस्पर्धा जवळ आली होती. 11 पारितोषिकं अग्निपथ नाटकाला मिळाली. अग्निपथातून मला जीवाभावाची अनेक रत्न मिळाली. त्यातलं धनराज जगताप एक आणि दुसरे चंद्रकांत देवरुखकर. हे दोघे मला गुरुस्थानी मानत असले तरी ते माझ्या सुखदुःखातले सोबती आहेत. माझ्या जीवनातल्या चढत्या आलेखाचं या दोघांनी कुशलतेनं रेखाटन केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चंद्रकांत देवरुखकर पत्रकार तर धनराज जगताप कुशल नट, माझ्यासारखेच कलावंत. मला खांद्यावर घेऊन मिरवण्याचा त्यांनी सपाटाच लावला आणि आमची मैत्री दृढ होत गेली. असे कितीतरी मित्र, स्नेही, सोबती, त्यांच्या साथीमुळे माझा जीवनप्रवास सुरू आहे. पूर्वी जात पंचायत होती. महाबळेश्वर तालुक्यातली 12 मोऱ्यांची स्वतंत्र पंचायत होती. ज्याच्यावर अन्याय झाला तो जात पंचायत बोलवी. खिंगर गावात अशी पंचायत होती. एक दिवस एक रात्र झाली तरी न्यायनिवाडा होत नव्हता. शेकडो लोक बसून होते. त्यावेळी 10-12 वर्षांचा एक शाळकरी मुलगा उठला, समोर गेला, मानकऱ्यांना बाजूला करून न्यायनिवाडा केला. 10-12 वर्षांच्या मुलाने न्याय करून तिढा सोडवला. त्या दिवसापासून त्या मुलाला सगळे लोक वकील म्हणायला लागले. ते वकील म्हणजेच पांडू बाळा कळंबे. माणूस एककल्ली, तापट, अन्याय सहन होणं नाही. दुसऱ्यावर झाल्याचं त्यांना मान्य नाही. एकट्याचा लढा.
गावात वावगं वागलेलं खपायचं नाही. ज्याची चूक त्याला शासन. भावाला माफी नाही की पुढाऱ्याची सुटका नाही. तोंडावर आई बहीण. त्यांचं नाव पांडू, बापाचं नाव पांडू, आडनाव कळंबे. पण त्यांना पांडू बाळा या नावाने ओळखलं जाईल. असा माणूस गावाला कसा परवडणार? गावातल्या मोक्याच्या पुढाऱ्यांना टाळूवरचं लोणी कसं मिळणार? त्यांनी पांडू बाळाला वाळीत टाकलं. 18 वर्ष वाळीत. मुलामुलीच्या लग्नात गाव नाही, भाव नाही, देव नाही. माझ्या लग्नात पहिल्यांदा गाव आला. असे हे पांडू बाळा. मूर्ती गोरी पान, बुटकी, धोतर, जॅकेट, डोक्यावर काळी टोपी. सकाळी चहा अगोदर अर्धी बाटली लावणार. दुधाची किटली सायकलला लावून टांग मारणार. पाचगणीला दूध घेऊन जाणार. त्यांच्या मागे त्यांचा वाघासारखा भला मोठा मोत्या कुत्रा. दूध घालणार, पुन्हा अर्धी मारणार, 1-2 बाटल्या बरोबर घेणार, दांडे घरला येणार. दिवसभर पडे रहो. त्यांची मुलगी कुसुम, माझी बायको. लग्न झाल्यावर त्यांनी एक पोतं माझ्यासमोर टाकलं. टाळक्यात दारू होतीच. मास्तर, आजवर कोणाला दाखवलं नव्हतं. पोराला नाही का पोरीला नाही, तुला दाखवतोय. वाच. मला दारुड्या म्हणतात, पण मी कोण होतो ते वाच. माझी किंमत तुला कळल. इथं राहून वेगळा येतो. पोत्यात अक्षरशः कागद भरले होते, रद्दी कागद. पोत्यात गोणीत भरावे तसे भरलेले होते कागद. ते कागद जुळवायला मला 1 दिवस लागला आणि मग मी वाचायला सुरुवात केली. जसा जसा वाचत गेलो तसतशी माझी उंची कमी होत गेली. पांडूबाळाविषयी आदर वाढत गेला. पांडूबाळा फार मोठा माणूस, लहानपणापासून हुशार, पण शिक्षण जास्त झालेलं नव्हतं. त्या काळी शिक्षणाची तशी गरज लोकांना भासत नव्हती. एक कारण. आणि दुसरं कारण, शाळा गावापासून लांब. कळता सवरता झाला की मुलग्याचं लग्न आणि मुंबईचा रस्ता. पांडूबाळाचं तेच झालं होतं. पांडूबाळा मुंबईला गेले, कामाला लागले. स्वतःच्या हिमतीने कष्टाने कॉन्ट्रॅक्टर झाले. पैसा आला हाताला. दुसऱ्याला वाटायची सवय होतीच. आपल्या धंद्यातली बरकत पाहून नात्यासंबंधातल्या लोकांना पांडूबाळाने मुंबईला बोलवून घेतलं, आपल्या धंद्याला लावलं. हा गोतावळा अक्कलवान होता. त्यांनी पांडूबाळाला दारूत बुडवलं आणि धंद्याची सूत्रं हातात घेतली. पुढे पांडूबाळाची मुंबईवरून हकालपट्टीच केली. पांडूबाळांचे स्वातंत्र्यपूर्व काळात मोठमोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध होते. अनेक कार्यक्रमांचे ते मुंबईत आयोजक होते. महात्मा गांधींच्या बरोबरचे काही फोटो मला त्या गोणीत मिळाले. कितीतरी पत्रकं, जाहिराती, कार्यक्रम पत्रिका. कुसुमला त्यांनी जिद्दीने शिकवलं, D.Ed केलं. गावात सगळ्या मुलींपेक्षा माझी मुलगी जास्त शिकली पाहिजे हा त्यांचा अट्टाहास. तो त्यांनी पूर्ण केला. किसन आणि सुरेश या मुलांना लठ्ठ पगारावर चांगल्या कंपनीत लावलं. कलाबाई आणि कमल या 2 मुलींना गाव, भाव, देव साथीला नसताना चांगल्या खात्यापित्या घरी दिल्या. लग्न झालं तेव्हा कुसुम राजापुरीला शिक्षिका होती. मी रांजणीला होतो. लग्न झाल्या झाल्या काही दिवसातच त्यावेळचे शिक्षण समितीचे चेअरमन मारुती भिलारे यांनी कुसुमची बदली बेलोशीला केली. कुसुम हुशार होती, किंबहुना माझ्यापेक्षा हुशार होती. अध्यापन शैली आणि उपक्रमशीलता यामुळे ती उत्तम शिक्षिका होती. लग्न होऊन वर्ष झालं नाही तोच प्रतिभाचा जन्म झाला. केवळ 15 दिवसांचं बाळ घेऊन ती शाळेत येई. वर्गाच्या शेवटी भिंतीलगत बाळाला ठेवी, अध्यापन करी. प्रतिभा वयाला 1 महिना पूर्ण होण्यापूर्वीच जणू शाळेत दाखल झाली. माझा दिवस शाळेत, पण रात्र घराबाहेर. नाटकांच्या तालमी, विविध ठिकाणी भाषणं, लेखक शिबिरं. संसाराची पूर्ण जबाबदारी सौ कुसुमवर. शाळा, संसार, मुलांचा सांभाळ, सगळी जबाबदारी तिच्यावर, पण कधी कुरकुर नाही. सचिनचा जन्म झाला. सचिन अंगापिंडानं बाळसेदार. 10 महिन्यांचा असतानाच आले पळे. आम्ही लोकांना तो 3 वर्षाचा असल्याचं सांगत असो. दृष्ट लागू नये ही भीती. आणि दृष्ट लागायची ती लागली. नियतीने डाव टाकला. तापाचं निमित्त झालं. सचिन बेशुद्ध झाला. दवाखान्यात घेऊन जाईपर्यंत हातपायही हलेनात. वाईच्या मिशन हॉस्पिटलमध्ये अमेरिकेतले सैटन नावाचे डॉक्टर केवळ सेवावृत्तीनं काम करण्यासाठी आले होते. सचिन त्यांच्यासमोर आव्हान होतं. रोगाचं अचूक निदान होत नव्हतं. सचिन ओळीने 20-22 दिवस बेशुद्ध होता. 22 दिवसांनी शुद्धीवर आला. तोही हसत राहिला. कितीतरी वेळ हसायचाच. इंजेक्शन देऊन त्याला झोपवायला लागायचं. पैसा नाही, औषध घेणं परवडेना, डॉक्टरांना यश नाही. मी दैवाधीन झालो. कोणी सांगत दृष्ट काढा, कोणी सांगे देव देवऋषी बघा, कोणी सांगे गंडाताईत बांधा.
डॉक्टरी उपाय जिथे संपतात तिथे अघोरी उपायांचा जन्म होतो. मी देव, देवऋषी, गंडाताईत अशा उपायांच्या मागे लागलो, तेही व्यर्थ. कुठल्याही देवाला माझी दया आली नाही. कुसुम आणि मी, प्रतिभा घरी आईजवळ. आम्ही दोघं एकाच शाळेत, त्यामुळे दोघांना एकाच वेळी रजा मिळणार कशी? कुसुमनी 2 बाळंतपणात रजा काढलेली, तिला कशी रजा मिळणार? मिळाली तरी ती बिनपगारी होणार. शेवटी तिनेच रजा काढली, कारण बाळाजवळ बाई माणूसच पाहिजे. मे महिन्यात त्यावेळी सकाळी अर्धा दिवस शाळा असे, पावसाळी सुट्टीची शाळा. मी पहाटे वाईवरून पाचगणीला जाई. पाचगणीवरून रांजणी 7-8 किलोमीटर लांब. पहिली गाडी 8:30ला. त्या गाडीनं गेलो तर दापोवडीला उतरून चालत जायचं, म्हणजे 9-9:30 होणार. पाचगणीहून मी डोंगरांनी पळत रांजणीत जायचो. 11:30ला शाळा सुटायची, मग पुन्हा पायाची गाडी चालत पाचगणीला यायचो. पाचगणीतून मिळेल त्या एसटीने वाईला यायचो. मी दवाखान्यात पोहोचेपर्यंत किमान 2-3 वाजत. मग मी सचिनजवळ बसायचो. कुसुम दवाखान्याशेजारी धर्मशाळेत जायची, स्वयंपाक करायची. मग 4-5 वाजता जेवण. दिवसातून एकदाच जेवण. माझी देवावर प्रचंड श्रद्धा होती. सचिन बरा होईल असा विश्वास होता. त्याच काळात शेकडो मुलं या अशा आजारांनी मिशनमध्ये दाखल झाली. सगळ्यात सिरियस होता सचिन. बरीचशी मुलं दगावली. सचिन शुद्धीवर आला, बरा झाला. पण पालथं होणं, रांगणं, बसणं, उभं राहणं या क्रियाही पुन्हा सुरू झाल्या. या काळात सौ कुसुमला शारीरिक आणि मानसिक त्रास खूप सहन करायला लागला, पण तिने कधी कुरकुर केली नाही. मी भावनाप्रधान लहान मुलासारखा रडायचो. तीच माझं सांत्वन करायची, मला आधार द्यायची, जणू काही मी तिचं बाळच आहे. सचिनची खूप काळजी घ्यायला लागत होती. प्रतिभा 2.5-3 वर्षाची होती. सचिनला रोज इंजेक्शन्स घ्यायला लागत होती. रांजणी आडगाव, रस्ता नाही, डॉक्टर नाही. शेवटी आम्ही बेलोशीला म्हणजे गावात बदली करून घेतली. काटवली बेलोशीमध्ये केवळ एका ओढ्याची सीमा. आता घरच्या लोकांचं मोठं सहकार्य लाभलं. आई, आबा, दोन्ही वहिन्या, धाकटी भाऊजय यांनी मोलाचं सहकार्य केलं. खिरोदा, मुंबई, नवेगाव, माथेरान, दिल्ली, अजंठा, वेरूळ, औरंगाबाद, परळी वैजनाथ अशा अनेक ठिकाणी माझं लेखन साहित्य निर्मिती शिबिराला ऑन ड्युटी जाणं चालूच होतं. महिन्यातून किमान 5-6 दिवस मी लेखनासाठी जात होतो. त्याचा आर्थिक फायदा होत होता. शिबिर काळात फर्स्ट क्लासचा प्रवास भत्ता, बैठक भत्ता मिळत होता. संसाराला हातभार लागत होता. माझ्या या निवडीबद्दल तिला फार अभिमान आणि त्या अभिमानापोटी ती मुलात, प्रपंचात स्वतःला गुंतवून घेत होती. शैक्षणिक कामातही ती सगळ्या शिक्षकांच्या आधी माझ्या पाठीशी उभी राहत होती, कारण तिची प्रबळ इच्छाशक्ती. नवऱ्याला कुठेही कमीपणा येऊ नये यासाठी चाललेली धडपड. पाचगणीला बदली झाली. तिची एकटीचीच बदली झाली होती. मी बेलोशीत शाळेत. आता प्रशांतचा जन्म झाला. ती एकटी, 3 मुलं, जवळजवळ एकाच वयोगटाची. त्यांचं सगळं करायचं. मी तसा थोडा तिरशिंग. माझ्या लहरी. सकाळी 8ला जेवण पाहिजे, रात्री 8ला म्हणजे 8ला जेवण, लहर येईल त्यावेळी चहा, लहर येईल तसं लेखन, नाटकाच्या तालमी, बैठका, हे आणि ते. घरात भांड्याकुंड्याला सुद्धा बाई नाही. बाई, दाई, आई आणि पत्नी या सगळ्या भूमिका ती तंतोतंत पाळत होती. कधी चेहऱ्यावर दुःख नाही, तक्रार नाही. आम्ही राहायला सिडने पॉईंटला. तिथून शाळा 1.5-2 किलोमीटरवर. मी बेलोशीला शाळेत जाण्यासाठी 9लाच निघून गेलेलो असे. येण्याची वेळ निश्चित नाही. मुलांना तयार करणं, 10:30 पूर्वी मुलांना घेऊन शाळेत जाणं, घेऊन येणं, हे सगळी कामं कुसुमची. पै, पाहुणे, चहापाणी, आजारपण, दुखणं सगळं कुसुमच्या वाट्याला. त्यात सचिन आजारी. तो वर्गात धड बसायचा नाही. चालायला लागला तर नीट चालायचा नाही. सारखी पडापडी, अंगावर जखमा. धनुर्वाताचं इंजेक्शन ठरलेलं. त्याच्या तक्रारी सुरूच. स्वातीचा जन्म झाला. 4 मुलांची जबाबदारी कुसुमवर. प्रतिभा शांत, समंजस. लहानपणातच तिला जाणत्या माणसासारखी अक्कल आलेली. स्वाती लहान, पण प्रशांत सचिनचं नातं मांजरा कुत्र्याचं. सारखी कळवंड. सचिन आजारी म्हणून त्याच्यावर आमचा अधिक जीव. चूक नसताना प्रशांतलाच रागवावं लागे, त्यामुळे तो अधिक कातावत होता. खरं सांगू का, हा व्याप दुसरी कुठलीही बाई सांभाळूच शकली नसती. आज कळतंय, पण त्यावेळी मला ते कळत नव्हतं. कलाकार लहरी असतात आणि मीही लहरी होतो. माझ्यासारखं ठुसू ठुसू चालू असायचं. मनाविरुद्ध जरा घडलं तरी मी कुरकुर करायचो. काही वेळा भांडायचो सुद्धा. आठवड्यातून एकदा तरी मी भांडायचोच. जणू मी भांडणाचा रतीब लावला होता.
पण माझं भांडण, रुसवा, चिडणं 2-3 तासांपर्यंत असायचं. माझी चूक माझ्या लक्षात आली की मी सॉरी म्हणून मोकळा व्हायचो. पुन्हा नाही असं बोलणार असं म्हणायचो आणि 4-2 दिवसात पुन्हा तेच. बरं, भांडणाला, चिडण्याला विषय फार मोठा लागायचा नाही. आमटी, चपाती, वेळ, कपडे इतके साधे विषय. आज खरं सांगू का, माझी मला कीव येते आणि लाजसुद्धा वाटते. माझी पाचगणित बदली झाली. खरं तर आता मी मुलांकडे लक्ष द्यायला हवं होतं, पण सकाळी लेखन, संध्याकाळी आलेल्या पत्रांची उत्तरं, नाटकाचे परवाने, रात्री नाटकाच्या तालमी, नाहीतर माझं नाट्य किंवा कथा लेखन. मी माझ्याभोवती माझंच विश्व निर्माण करून त्यात वावरत होतो. मुलांवर तर त्या वयात मी खूप अन्याय केला आहे. पण माझी मुलं खूप चांगली होती. कधी हट्ट नाही, कधी कशाची मागणी नाही. सचिनचं आजारपण अजूनही चालू होतं. तक्रारी विचारू नका. बाहेरच्या मुलात खेळायला गेला, तक्रार आलीच म्हणून समजायचं. छोट्या छोट्या जखमा, ताप, थंडी. सचिन अतिशय नाजूक. शिर्डीचा साईबाबा नावाचा मनोज कुमारचा चित्रपट मी बघितला. चित्रपट पाहिल्यानंतर अनेक वेळा बाबा स्वप्नात आले. ठरवलं सचिनला घेऊन शिर्डीला जायचं. कुसुम, मी आणि मुलं शिर्डीला गेलो. दर्शन घेतलं. चांगले 2-2.5 तास मंदिरात होतो. रात्री मुक्काम केला. सकाळी आरतीला गेलो. नवस केला. सचिनसाठी मनोमन सर्वस्व दान करण्याचा संकल्प केला आणि मग मुलांना बाजारपेठेत पाठवलं. त्यावेळी आजच्यासारखी गर्दी नव्हती. प्रत्येकाला 10-10 रुपये दिले. तुमच्या आवडीचा खाऊ, खेळणी घेऊन या म्हणून सांगितलं. अर्ध्या तासांनी मुलं आली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण एकाही मुलानं एकही पैसा खर्च केलेला नव्हता. अशी या भाग्यवंत जगन्नाथाची मुलं. पाचगणीला जत्रेत फुगा न घेणारी मुलं. कधी सहलीला जाण्याचा, हौसेमौजेनं एखादी वस्तू मागण्याचा प्रसंग आजही मला आठवत नाही. आई म्हणायची, माझी सून एवढी शिकलेली पण कोंड्याचा मांडा करणारी आहे. आईचा खूप जीव कुसुमवर. एवढ्या शिकल्या सुनेसाठी काय करू आणि काय नको असं आईला व्हायचं. आई गेली. सर्व क्रिया झाल्यावर आम्ही पाचगणीत राहायला आलो. पुन्हा महिनाभराने गावी गेलो. घरातली भांडीकुंडी गायब झाली होती. आईच्या संसारातले हंडे, परात, मोठ्या पेट्या, इतर वस्तू 3ही वहिन्यांनी आपापल्या घरी नेल्या होत्या. कुसुम कधीही जावांबरोबर भांडली नव्हती. अशा प्रसंगातही तिच्या चेहऱ्यावरची रेषासुद्धा हलली नाही. ती घर साफ करायला लागली आणि तिला आईची पिशवी दिसली. कमरेची फाटकी पिशवी. तिने ती घेतली. बघितलं. 1 रुपयाची 1 आणि 5 रुपयांची 1 नोट त्यात होती. तिने मला बोलवून घेतलं आणि म्हणाली, हे बघा, आईने आपल्यासाठी केवढी श्रीमंती ठेवली आहे. ते 6 रुपये घेऊन आम्ही पाचगणीला आलो आणि ते पैसे पैशाच्या डब्यात ठेवले. आजसुद्धा ते तसेच आहेत. त्या 2 नोटा घरात आल्या आणि माझं दारिद्र्य संपलं. घरात पैशा वाचून अडलंय असं कधीच झालं नाही. आईची आणि कुसुमची कल्पकथा माझ्या सांपत्तिक स्थितीचं खरं गुपित आहे. मी तसा मूळचा दरिद्रीनाथ. माझी लक्ष्मी कुसुम हे मला मान्य करायला पाहिजे. भावनेच्या भरात लिहितोय असं नाही आहे. वस्तुस्थिती सांगतोय. दागिने याचा सोस नाही. विशिष्ट खाद्यपदार्थाची हौस नाही. बाहेर फिरण्या, नटण्या, मुरडण्याची इच्छा नाही. त्यामुळे 70 ठिकाणी फाटक्या संसाराला मला टाके घालता आले. माझा एक पाय सतत बाहेर. सभा, नाटक, सिनेमात मला रस. पण सेवानिवृत्तीच्या समारंभापर्यंत कुसुम कधीही माझ्याबरोबर कार्यक्रमाला कोणी पाहिल्याचं सांगूच शकणार नाही. माझ्याकडे पै पाहुण्यांची ये-जा असे. नाटकाची परवानगी, पुस्तकं, कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला येणाऱ्यांची संख्या मोठी. आलेल्या माणसाला पाणी आणि चहा ठरलेला. जेवण देण्याची वेळ आली तर हॉटेलमध्ये मी जेवण दिल्याचं कोणी सांगणार नाही. जेवण माझ्या घरी. बाहेर न आलेल्या माणसाला बाहेर हॉटेलात नेऊन जेवण देणं ही कल्पनाच मला आणि कुसुमला कशी तरी वाटते. मग 5-10 माणसं आली तरी साधी कुरकुर नाही. मी जिभेच्या आहारी गेलेला माणूस. माझ्या जिभेला खेकड्या, मासे असे पदार्थ आवडीचे. कातकर्णीच्या ओट्यात आईनं घातल्याचा परिणाम असेल. महिन्यातून किमान 4-10 वेळा मासे, खेकड्या मी आणणारच घरात. त्यामुळे का काय, मुलांचेही हे पदार्थ आवडीचे. तयार करणे आवड नाही, पण हे पदार्थ नीट करणे, साफ करणे जरा कठीण असतं. पण त्यातही कुसुम तरबेज. पुढे मी मासे, खेकड्या, बिर्याणी, मटण असे पदार्थ तयार करायला सुरुवात केली. त्यात तरबेज झालो. कुसुमनी साफ करायचं आणि मी बनवायचं हे सूत्र ठरून गेलं. आता घरात सुन्या आल्या आहेत, पण मी ही पद्धत चालू ठेवली आहे. स्वयंपाकात मला नंतर चांगला रस वाटायला लागला. निरनिराळ्या कृतींवरनं नवे नवे पदार्थ करण्याचे शोध मी लावले. वांग्याची भाजी, टोमॅटोची भाजी, 5-10 पदार्थांचे मसाले भात,
अनेक प्रकारची बिर्याणी, मिक्स भाज्यांची भजी, चिकनचे वेगवेगळे प्रकार. खरं सांगू का, मजा येते हो. कधी कधी चटणी मीठ दागा देतं, नाही तर एकदम क्लास होतात. माझ्या हातच्या खेकड्याची आमटी तर अनेक मित्रांचं आवडतं खाद्य आहे. कितीही खा, खातच राहावं असं वाटतं. 4 घास अधिक आणि 2-4 वाट्या जादा रस्सा पोटात नाही गेला तर म्हणान ते ऐकीन. मुलं मोठी होऊ लागली. प्रतिभा, प्रशांत, स्वाती यांचे वर्गात पहिले नंबर असत. प्रशांत हुशार. त्यांनी 8वीत असताना कचऱ्यात पडलेल्या वस्तूंपासून कंपास पेटीत रेडिओ तयार केला. पाळण्यात पाय दिसायला लागले. प्रतिभाला कलेची आवड, विशेष करून वक्तृत्व, सूत्रसंचालन, वादविवाद याची आवड. स्वाती लहान, पण तिची प्रगती उत्तम. प्रश्न होता सचिनचा, पण त्याच्यावर मी काहीही करू शकत नव्हतो. तो असला तर शांत, बिघडला तर कोणाचं ऐकायचा नाही. पण ह्या सगळ्यावर नियंत्रण कुसुमचं. सचिन शाळा शिकणार नाही, शिकला तर त्याला फारशी गती नाही, हे बघून मी त्याला घराशेजारी छोटं दुकान टाकून दिलं. पण तो लहरी, येणाऱ्या गिऱ्हाईकाशी वाद घालत बसे, सुट्ट्या पैशावरनं दंडत बसे, मोठ्या रकमेचा हिशेब करताना चुके. शेवटी प्रतिभा, प्रशांत, स्वातीला दुकानात बसावं लागलं. शाळेत जाण्यापूर्वी दुकान, शाळेतून आल्यावर दुकान. पुढे या दुकानाचा व्याप वाढला, गिऱ्हाईक वाढलं. रात्री 10पर्यंत दुकान चालू ठेवायला लागे. मुलांचा अभ्यास विचारात घेता कुसुम दुकानात बसे. मला मात्र दुकानात कोणी उभं राहू देत नव्हतं. मी प्रमाणाबाहेर भावना प्रधान. पैसे नसताना माल दे, कमी पैसे असले तरी माल दे. लहान मुलं पाहिली, चॉकलेट बिस्किट देणारच. माल देतानाही झुकता काटा. आदबट्ट्याचा धंदा करायला मला संधी कोणी देत नसत. एक गंमत सांगतो, दिवाळीला मी फटाके घेऊन यायचो. मुलांसाठी म्हणून आणायचो. पण घरी आणले की वाटायचं की त्या अमक्याच्या घरी खायला काही नसतं, त्याची मुलं फटाके कसे वाजवणार. तमक्याला वडील नाहीत, त्याला फटाके कोण आणून देणार. मग आणलेले फटाके मी सगळ्यांना वाटून मोकळा होणार आणि मुलांना समजावणार, ते फटाके कसे वाजवतायत ते बघा. तुम्ही वाजवले तरी ठो आवाज येणार, त्यांनी वाजवले तरी ठोच आवाज येणार. आवाज ऐका. मुलांनीही याबाबत कधी तक्रार केली नाही. आजही मी आहे तसा आहे, पण मला जाब कोणीच कधीच विचारत नाही. गेली 30 वर्ष मी सिडने पॉईंटवर राहतो. तिथून सौ कुसुमचं माहेर केवळ 1 किलोमीटर अंतरावर. पण वर्षातून केवळ यात्रेनिमित्त एकदा जाणं. मध्ये जाणं झालं तर कोणी आजारी असेल तर, किंवा सुखदुःखात सहभागी व्हायला. अन्यथा माहेरची ओढ नाही किंवा त्यांच्या संसारात डोकावणं नाही. कुसुमची सगळ्यात आवडती कामं साफसफाई, कपडा लत्ता, भांडीकुंडी, बागकाम. या कामातून वेळ मिळाला तर वाचन, नाहीतर TV. पांडुबाळांचे अखेरचे दिवस पाचगणीत आमच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या थोरल्या मुलीकडे गेले. मी शेजारी असल्यानं त्यांचा माझा रोजचा संबंध. माझा ते आदरानं उल्लेख करत, आल्या गेलेल्या माणसांजवळ माझी स्तुती करत. एकदा तोंड सुरू झालं की किती कौतुक करू किती नको असं त्यांना होत असे. मृत्यूपूर्वी काही दिवस ते दांडेघरला होते. मी त्या काळात साहित्य निर्मिती शिबिराला गेलो होतो. परत आलो तेव्हा घरातलं वातावरण दुःखी. कारण विचारलं. पांडुबाळा शेवटची घटका मोजत असल्याचं समजलं. मी गेलो, माझ्याशी थोडं बोलले. तासाभरात कारभार संपला. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची इतरांहून वेगळी प्रतिमा, सत्तेची चाड आणि एकाकी झुंज, परखड विचार, निडर स्वभाव मी कधीच विसरू शकणार नाही. आम्ही कुसुमच्या बहिणीच्या घरात एका खोलीत राहत होतो. 10x15ची एकच खोली, त्यातच मोरी. जेवायला बसायचं झालं तरी पाळणं वर करायचं, त्याच्या खाली बसून जेवायचं. बाजूला माझी टेबल खुर्ची, मुलांचा गोंधळ. अशा पार्श्वभूमीवर माझं लेखन. मी लिहायला बसलो की कुसुम शक्य तितकी घरात शांतता ठेवायचा प्रयत्न करी. मी लेखक असल्याचा तिला अभिमान, माझ्याकडे येणाऱ्या मोठ्या माणसांमुळे माझ्याविषयी गर्व. प्रतिभा D.Ed कॉलेजला शिकायला गेली. प्रशांत 10वी झाला. स्वाती हायस्कूलला होती. सचिनचं शिक्षण झालंच नाही. वर्गात गेला तर तो वारणे गुरुजींच्या खुर्चीवर. कुसुमवर माझ्याकडून झालेला अन्याय मला सतत अस्वस्थ करी. तिला दागदागिन्यांची हौस नसे. ती सारखी म्हणे की माझा दागिना जगात सगळ्यात मोठा आहे, त्या दागिन्यांपेक्षा किमती दागिना जगात कुठेही नाही. ऐकायला बरं वाटे हो. तिला फिरायला आवडत नसे. एक तर शाळा मुलातून तिला वेळ मिळत नव्हता आणि दुसरी गोष्ट, तिला STच्या प्रवासात उलट्या होत. वाईला तर ती कधीच येत नसे. त्याच्या उलट माझ्या पायाला चक्र. शनिवार रविवार म्हणजे माझी फिरती. कुसुमला एका गोष्टीची इच्छा होती, तिला पुढे शिकायचं होतं. नोकरी करत करत शिकायचं होतं.
मीही किमान पदवीधर व्हावं अशी तिची अपेक्षा. मी तिला म्हणे, कुसुम आता मुलं मोठी झाली आहेत, आता घे तू कॉलेजला ॲडमिशन. पण तिचा हट्ट, तुम्ही माझ्याबरोबर ॲडमिशन घेतलं तर मी शिकणार. मला खरं तर पुढे शिकायची इच्छा असून वेळ नव्हता. काही नाट्यमंडळांचा मी अंगाराच खाल्ला होता जणू. दरवर्षी त्यांना प्रथम प्रयोग व्हावा असं नवं कोरं नाटक हवं होतं. बाकी लिखाण, व्याख्यानं, सार्वजनिक क्षेत्रातली कामं यामुळे मला शिकायला वेळ काढणं कठीण होतं. आणि कुसुम एकटी ॲडमिशन घेईना. आमच्या शिक्षण मंडळाकडील सुनीता कुलकर्णी ॲडमिशन घेणार होत्या. मी तयार झालो. तिघेजण पुण्याला गेलो. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात BAच्या पहिल्या वर्षाला माझ्यासह तिघांचं ॲडमिशन घेतलं. गोड बोलून त्या दोघींना वर्गात पाठवलं. मी बसमध्ये बसलो. नाट्यगृह गाठलं. मस्तपैकी नाटक बघितलं. श्रोते हो, जगन्नाथ शिंदे लिखित डोंगरा एवढी माणसं या त्यांच्या आत्मकथनाचा हा होता आजचा भाग. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.